श्री दासगणू महाराजांचे वरील उद्गार ऐकून शेगावकर पाटील मंडळींनी स्वीकृती देऊन म्हटले की ठीक आहे, मग आपण सदर कार्य करण्यासाठी केव्हा येता, असा प्रश्न केला. माझे डोळ्याचे शस्त्रकर्म करून घेण्यासाठी मला पुण्यास जावयाचे आहे. सदर उपचार आटोपल्यावर साधारण 1.5 महिना आराम करून मी माघ वद्द किंवा फाल्गुन शुद्ध महिन्यात शेगाव येथे येईल. दादा सदर श्री गजानन विजय ग्रंथ लिखाणाचे आपण मानधन किती घ्याल? मी सध्या करार करीत नाही. महाराज आपण असे का बरं म्हणता? पाटील साहेब, संत चरित्र लिहून देणारा मी कोण? मला प्रेरणा देणारा पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा आहे. तोच मला प्रेरणा देतो व माझे मुखाने वदवून घेतो. मग यात माझी कसली हुशारी? माझी अंतकिंचितही बुद्धी नाही. मग मानधन कशाचे? फक्त मी एक गरीब वारकरी असल्यामुळे माझे शेगाव येथे येण्या जाण्याचा खर्च तेवढा उचलावा. ठीक आहे महाराज, पंढरपूरवरून आम्ही शेगाव येथे गेल्यावर आपल्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या रक्कमेचा धनादेश आम्ही आपणास पाठविण्याची व्यवस्था करू. पुढे चालून दिलेल्या दिवशी श्री दासगणू महाराज पंढरपूरवरून रेल्वेगाडीने सकाळी 9 वाजता शेगाव रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर तेथे शेगाव संस्थानचे वतीने स्वागताची भव्य तयारी करण्यात आलेली होती. शेगाव पंचक्रोशीतील कीर्तनाचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी दिंड्या केशरी पताका यांचेसह हजारोंच्या संख्येने भाविक मंडळी रेल्वे स्टेशनवर उपस्थित होते. श्री दासगणू महाराज यांचे शेगाव रेल्वे स्टेशनवर सर्वश्री सुखदेवराव नारायणराव पाटील, कसफेब रामचंद्र कृष्णाजी पाटील, रतनसा सोनावणे, दिवानजी, त्रिकाळ गुरुजी, नामदेव शास्त्री काळे, पांडुरंगराव गुरुजी, ओंकारराव पाटील, शितून भाऊ, भक्त पितांबर, पुंडलिकराव भोकरे, पतलगे टेलर, डॉक्टर लोबो साहेब, कृष्णरावपंत जोशी, यशवंतराव बापू देशमुख, लक्ष्मीबाई जोशी, गोदावरीबाई जोशी, शहाण्याबाई, प्रभावतीबाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्री गजानन महाराज संस्थानचे वतीने हारफुलांनी सजवून आणलेल्या रथात बसवून श्री दासगणू महाराजांना मंदिरात वाजत गाजत नेण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार संस्थानचे तत्कालीन विश्वस्त शेगावकर पाटील मंडळींनी महाराजांना रथात बसण्याची विनंती केली असता दासगणू महाराजांनी तात्काळ उत्तर दिले की मी संत चरणरज आहे, रथात बसण्याची माझी योग्यता नाही. आपण सुंदर सजवून आणलेल्या या रथात श्री संत गजानन महाराज यांचा फोटो ठेवावा. सदर रथ व आपण भजनी दिंड्यासह पायदळ मंदिरापर्यंत जाऊ. उपस्थितांनी ते मान्य करून त्यानंतर मिरवणुकीने सर्व मंदिरात पोहोचले. दरम्यान मंदिरातील कार्यालयाचे जवळील धर्मशाळेत श्री दासगणू महाराज व त्यांचे शिष्य श्री छगनरावजी बारटक्के व सहकारी यांचे निवासाची, भोजनाची यथायोग्य व्यवस्था संस्थानचे वतीने चोखरित्या करण्यात आलेली होती. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.